राज्यात होत असलेल्या शासकीय नोकरी भरती परीक्षा वेगवेगळ्या सेंटरवर ऑनलाईन परीक्षा म्हणून घेतल्या जात आहेत। मात्र अनेक ऑनलाईन परीक्षा केंद्रावर अनेक वेळा घोळ झाल्याचा आरोप याआधी सुद्धा अनेक परीक्षार्थ्यांनी केला होता। याआधी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सिटीलँड येथील ऑनलाईन परीक्षेत घोळ घालण्याचा शेकडो विद्यार्थ्यांनी केला होता। त्यानंतर पुन्हा मार्डी मार्गावर असलेल्या आयकॉन डिजिटल झोन वतीने घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेत सुद्धा घोळ झाल्याचा आरोप यापूर्वी सुद्धा अनेकांनी केला होता। त्यावर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमून कारवाईचे संकेत दिले होते। मात्र आता पुन्हा मार्डी मार्गावरील आयकॉन डिजिटल झोन येथे घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेत घोळ झाल्याचा आरोप अनेक विद्यार्थ्यांनी केलाय। 17 जुलै रोजी ऑनलाईन परीक्षा केंद्राच्या वतीने 2 टप्प्यात मुंबई महानगरपालिकेचा क्लर्क टायपिस्ट या पदाची ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली। ऑनलाईन परीक्षेत राज्यभरातून आलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली। मात्र परीक्षा सुरू असताना येथीलच एका कर्मचाऱ्यांनी अज्ञात एका विद्यार्थ्याला प्रश्नांच्या उत्तरांचा पुरवठा केल्याचा आरोप अनेक विद्यार्थ्यांनी केलाय। यावर संशय व्यक्त करून विद्यार्थ्यांनी सीसीटीव्ही फुटेज दाखविण्याचा आग्रह केला। मात्र त्यांना थांबवून बाहेर काढल्याचा थेट आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। यावर ऑनलाईन परीक्षा केंद्र आयोजकाविरुद्ध कारवाईची मागणी घेऊन वेगवेगळ्या जिल्ह्यातून अनेक विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली। ऑनलाईन परीक्षा केंद्रात घोळ झाल्याने संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे केली आहे। यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर माजी खासदार नवनीत राणा यांना गाठून आपली समस्या स्पष्ट केली। या प्रकारावर तातडीने विचारणा केली जाणार आहे असे परीक्षार्थ्यांना आश्वासन देण्यात आले। निवेदन देताना अनिकेत ढगे, कल्याणी वाघोळे, श्रीकांत प्रकाश चव्हाण, साक्षी समाधान गुंडाळ, गौरी मनोहर गावंडे, सचिन बाबूराव इरवणे यांच्यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते। सर, आज नवी मुंबई महानगरपालिका इथे या पदाची एक्झाम होती। विविध विद्यार्थी इथे एक्झाम द्यायला आले होते। सर, ज्यावेळेस सर परीक्षा चालू होती त्यावेळेस हा गैरप्रकार झाला। सर, साईडच्या विद्यार्थ्यांचे आन्सर बघून त्या दुसऱ्या साईडच्या विद्यार्थ्यांना तो मदत करत होते। सर, तिथलचा जो केंद्र निरीक्षक आहे त्यांना आम्ही सीसीटीव्ही बद्दल फुटेज मागितले की आम्हाला हा प्रकार दाखवावा। त्या केंद्र निरीक्षकांनी सुद्धा आम्हाला तो फुटेज दाखवण्यास नकार केला। त्यांनी सांगितलं की वरती महानगरपालिकेला अपील करा। त्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांनी सर आम्हाला तो NOC प्राप्त करून दिला। तो त्यांनी कारवाई करण्यास सांगितलं। तर आम्हाला आढळलंय सर, साईडच्या 2-3 विद्यार्थ्यांनी सुद्धा बघितलेलं आहे। सर, केंद्रावर काहीतरी कारवाई करा, नाहीतर विद्यार्थ्यांचा जो गैरप्रकार होतोय सर त्यांना थांबवावं लागेल। सर, हजारो विद्यार्थी अभ्यास करतात सर, रात्रंदिवस मेहनत करतात। त्यांचं सर, माझं नाव आकाश इंदल राठोड, माझे नाव शेख जुनेद, मी पुसद तालुक्यातून आलो आहे, जिल्हा यवतमाळ। आणि इथे आज महानगरपालिका नवी मुंबई क्लर्क या पदासाठी परीक्षेसाठी आम्ही महाराष्ट्रभरातून आलेलो आहोत। आम्हीच नाही तर माझ्यासोबत सहकारी पण आहे, बाहेर जिल्ह्यातले पण आहे, यवतमाळचे आहे, अमरावतीचे आहे, अकोल्याचे आहे, परभणीच्या वेगवेगळ्या ठिकाणी येऊन आले। मात्र आम्ही जेव्हा पेपर देत होतो लॅबमध्ये त्यांच्या आयन डिजिटल झोन मार्डी रोड अमरावती इथे, तर या पेपरमध्ये तिथील एका कर्मचाऱ्यांनी TCSचा आहे आणि त्यांनी एका विद्यार्थ्यास सहकार्य केले, गैरवापर केला त्या गोष्टीचा, त्यांच्या पदाचा किंवा बाकी त्यांच्याकडे जे काही आहे त्यांचा गैरवापर केला असे आमच्या निर्देशनात आले। आम्ही तक्रार नोंदविली, आम्ही त्यांना बोललो सुद्धा, तर त्यांनी आम्हाला नकार दिला, सहकार्य करण्यास मनाई केली।